नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता समोरचा रस्ता संपलाय. कधी पैशांची ओढाताण, कधी घरातली भांडणं, तर कधी मुलांच्या भविष्याची काळजी. आपण देवाला विचारतो, देवा, माझ्याच वाट्याला हे का? आपण अनेक ठिकाणी डोकं टेकवतो, ज्योतिष बघतो, उपाय करतो, पण मन शांत होत नाही. अशावेळी एकच आवाज आपल्या कानात घुमतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ती ब्रह्मांड नायकाची आपल्याला दिलेली हमी आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग म्हणजे काय? हा मार्ग तुम्हाला संकटात रडत बसायला नाही, तर संकटाशी लढायला शिकवतो. आज आपण पाहणार आहोत की अगदी साध्या सोप्या उपायांनी आपण आपलं आयुष्य कसं आनंदी करू शकतो. हा व्हिडिओ, प्रवचन शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला इथे मिळणार आहे. सेवा मार्ग म्हणजे नक्की काय? स्वामी समर्थांची सेवा म्हणजे काही तासनतास डोळे मिटून बसणं नव्हे. सेवा म्हणजे शिस्त आणि भक्ती यांचा संगम. स्वामींनी सांगितलंय, आळशी माणसाचं तोंड पाहू नका. याचा अर्थ असा की कष्ट तर करायचेच आहेत, पण त्या कष्टांना ईश्वरी अधिष्ठान द्यायचं आहे. सेवा मार्ग हा सर्वसामान्यांसाठी आहे, कारण यात कोणताही भेदभाव नाही. तुम्ही गरीब असावा श्रीमंत, स्वामींसाठी तुम्ही त्यांचे बाळच आहात. दैनंदिन अडचणी आणि रामबाण उपाय. आर्थिक विवंचना आणि कर्जउक्ती. अडचण: खूप कष्ट करतोय पण पैसा टिकत नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. मार्गदर्शन: आर्थिक प्रगतीसाठी श्रद्धेसोबतच लक्ष्मीची कृपा आवश्यक असते. उपाय: रोज सकाळी घरामध्ये श्रीसूक्त पठण करावे, शक्य असल्यास 16 वेळा पाठ करावा. विशिष्ट सेवा: दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला आणि स्वामींना गुलाबाचे फूल अर्पण करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नातील छोटासा भाग अन्नदानासाठी काढा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची भूक शमवता, तेव्हा तुमची तिजोरी स्वामी रिकामी राहू देत नाहीत. घरातील कलह आणि अशांती म्हणजे वास्तुदोष निवारण. अडचण: घरात पाऊल टाकलं की चिडचिड होते, छोट्या कारणावरून मोठे वाद होतात. मार्गदर्शन: अनेकदा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते, ज्याला आपण वास्तुदोष म्हणतो. उपाय: रोज सायंकाळी घरात भीमसेनी कापूर जाळा. त्या कापराच्या धुराने घरातील नकारात्मकता नष्ट होते. नित्यकर्म: घरात किमान एकदा तरी तारक मंत्र मोठ्या आवाजात लावा किंवा म्हणा. ज्या घरात स्वामींचा तारक मंत्र घुमतो, तिथे दुष्टशक्ती टिकत नाहीत. घराच्या उंबरठ्याची पूजा करा आणि तिथे सात्विकता ठेवा. मुलांचे शिक्षण आणि संस्कार. अडचण: मुलं ऐकत नाहीत, मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, अभ्यासात एकाग्रता नाही. मार्गदर्शन: मुलांच्या मनावर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होत असतो. उपाय: मुलांना रोज प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायची सवय लावा. हे केवळ 2 मिनिटाचे स्तोत्र आहे, पण यामुळे बुद्धी तल्लख होते. पालकांसाठी: मुलांच्या समोर स्वामींचे चरित्र वाचा, त्यांना स्वामींच्या गोष्टी सांगा. संस्कार हे सांगून होत नाहीत, ते पाहून होतात. श्रोते हो, असे हजारो अनुभव आहेत. कोणाचं कॅन्सरसारखा आजारपण स्वामी कृपेने बरं झालंय, तर कोणाची बुडणारी नोकरी वाचलीये. पण हे सगळं जादू म्हणून होत नाही, हे होतं तुमच्या विश्वासामुळे. एक उदाहरण देतो. एका सेवकाची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. त्याने स्वामींच्या सांगण्यानुसार स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू केले. पहिल्या पारायणात काहीच घडलं नाही, दुसऱ्यातही नाही, पण तिसऱ्या पारायणाच्या वेळी त्याला अचानक जुन्या अडकलेल्या व्यवहारातून पैसे मिळाले. हे पैसे म्हणजे चमत्कार नव्हता, तर त्या सेवकाच्या श्रद्धेचा परिपाक होता. स्वामी म्हणतात, तू हात तर हलव, मग बघ मी तुला कशी मदत करतो. तारक मंत्राची शक्ती. जेव्हा जग तुमच्याकडे पाठ फिरवेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कोणीच मदतीला नाही, तेव्हा फक्त एकच गोष्ट करा. स्वामींच्या फोटोसमोर बसा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मनापासून म्हणा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे मना. या मंत्राच्या प्रत्येक ओळीत एक शक्ती आहे. हा मंत्र तुम्हाला सांगतो की काळ कितीही कठीण असला तरी स्वामी तुमच्यासाठी उभे आहेत. मृत्यूचं भय असो किंवा गरिबीचं, स्वामींचा हा मंत्र तुम्हाला अभय देतो. नोकरी आणि करिअरमधील अस्थिरता. समस्या: मुलाला नोकरी मिळत नाहीये किंवा ऑफिसमध्ये खूप राजकारण चालतंय, प्रमोशन रखडलंय. स्पष्टीकरण: जेव्हा आपले ग्रहमान अनुकूल नसतात किंवा आत्मविश्वासाची कमतरता असते, तेव्हा योग्य संधी हुकतात. उपाय: दर गुरुवारी स्वामींना बेदाणे किंवा खडीसाखर अर्पण करून ती प्रसाद म्हणून वाटावी. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे नित्य वाचन करावे. उदाहरण: समजा अजय नावाचा एक तरुण आहे. तो खूप हुशार आहे, पण इंटरव्ह्यूच्या वेळी त्याला भीती वाटते. त्याने जर रोज 21 वेळा निर्भय होई रे मना ही ओळ म्हणून तारक मंत्र पठण केला, तर त्याच्या मनातील भीती निघून जाईल. स्वामींच्या ऊर्जेमुळे त्याची वाणी प्रभावी होईल. अनेकांनी हा अनुभव घेतलाय की स्वामींच्या फोटोसमोर बसून नित्य सेवा केल्याने रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. घरातील आजारपण आणि मानसिक तणाव. समस्या: घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतं, औषधपाणी करूनही गुणी येत नाही. स्पष्टीकरण:
अनेकदा शारीरिक आजारासोबतच मनाची मरगळ आणि नकारात्मकता घराला ग्रासते. उपाय: स्वामींचे तीर्थ म्हणजे स्वामींच्या चरणांना स्पर्श केलेले पाणी रुग्णाला द्यावे. तसेच घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम लावावे. उदाहरण: एका कुटुंबात लहान मूल रात्री अचानक दचकून उठायचं. डॉक्टरांना दाखवलं पण काही फरक पडला नाही. मग त्यांनी स्वामींच्या समोर एक पाण्याचा तांब्या धरून 11 वेळा तारक मंत्र म्हटला आणि ते पाणी मुलाला पाजलं. काही दिवसातच त्या मुलाची भीती पळाली. हा चमत्कार नाही, तर मंत्रांच्या ध्वनिलहरींनी म्हणजे साऊंड वेव्हजनी तयार झालेली सकारात्मक ऊर्जा आहे. व्यसनाधीनता आणि चुकीची संगत. समस्या: घरातील व्यक्ती व्यसनाच्या आजारी गेली आहे, संसार उद्ध्वस्त होतोय. स्पष्टीकरण: मन कमकुवत असलं की माणूस व्यसनाकडे वळतो. उपाय: घरातील सुवासिनीने म्हणजे पत्नीने किंवा आईने स्वामींकडे साकडं घालावं. रोज श्री गुरु लीलामृतमधील अध्याय वाचन करावे. उदाहरण: एका सेवकाने अनुभव सांगितला की त्याचा भाऊ खूप दारू प्यायचा. त्याने त्याच्या भावाच्या न कळत त्याच्या पिण्याच्या पाण्यात स्वामी समर्थ जप करून ते पाणी मिसळलं. हळूहळू त्या भावाची वृत्ती बदलली आणि त्याने स्वतःहून व्यसन सोडलं. स्वामींची सेवा ही केवळ माणसाला सुधारत नाही, तर त्याचे विचार शुद्ध करते. सेवेचे 3 महत्त्वाचे स्तंभ. ही माहिती श्रोत्यांना सांगा की सेवा कशी करावी. नामस्मरण म्हणजे जप. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्रात ब्रह्मांडाची शक्ती आहे. हा जप करताना माळ मोजलीच पाहिजे असं नाही. काम करतानाही तुम्ही हा जप मनातल्या मनात करू शकता. पारायण: श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी म्हणजे स्वामींचे साक्षात रूप आहे. 21 अध्याय असलेली ही पोथी संकटाच्या वेळी ढाल म्हणून उभी राहते. नित्य नैवेद्य: स्वामींना काहीही महागडं नकोय. तुम्ही प्रेमाने दिलेला एक पाण्याचा पेला किंवा साधी भाकरीही त्यांना चालते. भावाचा भुकेला असा हा देव आहे. मंडळी, एक लक्षात ठेवा, स्वामी म्हणजे केवळ एक फोटो नाही. स्वामी म्हणजे एक जिवंत शक्ती आहे. जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाता किंवा घराच्या कोपऱ्यात बसून रडता, तेव्हा ते तुमचे प्रत्येक अश्रू पुसतात. स्वामी म्हणतात, मजवरी ज्याचा विश्वास पूर्ण, त्याचे मी कधीही होऊ न देईउने. म्हणजे ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याला मी कशाचीही कमतरता पडू देणार नाही. मग आपण का घाबरायचं? जर जगाचा मालक आपला बाप आहे, तर आपण अनाथ कसे असू शकतो? स्वामी मार्ग हा कष्टाचा नाही, तो आनंदाचा आहे. आजच संकल्प करा की मी रोज किमान 11 माळा किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीन. काय होईल याने? तुमचे मन शांत होईल, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल, तुमच्या घरात एक संरक्षक कवच तयार होईल. मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कोणाचं तरी भलं करणं हीच खरी स्वामी सेवा आहे. तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहून आपली हजेरी लावा. लक्षात ठेवा, स्वामी आहे सोबती, कशाला भीती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.